3:30 वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे. भजनाला जायचं ना त्याच्यामुळं. घटाजवळ अशी अखंड ज्योत, घट हा एवढा उगवलाय बघा. आणि देवाला पण ताजी ताजी फुलं वाहिलीत त्याची काढून. आई अंबाबाई, तुळजाभवानी, आई राधा उद उद, आई अकलाईचं, आई तुळजाभवानीचं चांग भलं. आज 4थी माळ गोकर्णीच्या फुलाची घातलेली आहे. आणि असा घट उगवलाय छान. आणि अखंड ज्योत चालूच आहे देवापुढे आणि घटापुढे. नमस्कार, नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज 4थी माळ. आज कलर आहे पिवळा, त्यामुळं ही साडी पिवळी घातलेली आहे. हे कानातले ही नथ घालून यायला सांगितले आज ग्रुपवर. आणि हे गळ्यातलं असा लुक आहे. महालक्ष्मी चरण पण चांगलं ठेवलं झालं. रांगोळी काढायचं आणि पळा करायचं. होय खरंच. चला चला. हो हो, व्हिडिओज काढते. नाही चला तुझ्या जवळ म्हणजे ते व्यवस्थित क्लिअर. वरच बसत जा ना, मी नाही का वरच बसते. हा सर तिकडे बाबा. त्याला एक काही बसा की वर. फोटो काढायचं काय हो ना. मी त्या दिवशी प्रवासावरून आला तर काय ते कमीच होईल. मिरजला गेले होते ना, तुला उभं आधार कार्ड ऍड्रेस तुम्हाला लगेच पाठवायचे कारण मी आता एका कार्यक्रमात उद्या सकाळी पाठवलं चालेल. तुमचा कसा आहे ना, मी काढू का माझं का? हे करतो. देवीचा घट असा उगवलाय. खंड ज्योत, आज तुळशीची माळ तुळस तोडून आणली आणि पांढरी फुलं, पिंक, हे गोकर्णीचं. आता देवाला घटाला वाहायचं. देवाला किती सुंदर अशी गोकर्णीची फुलं वाहिली घटाला आणि देवाला. आई माझ्या अंबिकेची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या अंबिकेची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. लाल पैठणी नेसली, लाल पैठणी नेसली,
हिरवी चोळी घातली, हिरवी चोळी घातली, नाना अलंकारल्याली, दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या अंबिकेची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया ग. नाक सरळ सुंदर, नाक सरळ सुंदर, डोळे हिचे पाणीदार, डोळे हिचे पाणीदार, रूप हिचे मनोहर, दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या अंबिकेची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. भक्तांसाठी अवतार धरला, भक्तांसाठी अवतार धरला, महिषासूर हा मारिला, महिषासूर हा मारिला. हिने पराक्रम केला, दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या अंबिकेची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया ग. आज फराळाला आहे रताळो आणि रताळे आणि खिचडी मऊ लुसलुशीत आणि हे तळण तळले. या तुम्ही पण फराळाचं करायला नवरात्रात. दुपारच्या 1:30 वाजलेत. पाऊस तर सकाळपासूनच आहे का. समोर बेलाचं झाड, आवाज येत असेल. पाऊस पडायला लागला आता. भरपूर पाऊस आहे म्हणून सांगितलेलं आहे. फुलं किती टवटवीत अजून आहेत बघा, सुंदरच आहे. सगळ्या देवाला फुलं वाहिलीत आज. इथं घटाला सुद्धा एक आहे आणि ज्योत अखंड आहे. तुळजा भवानी. त्यामुळं लक्ष आहे, म्हणजे पाऊस आहेच सकाळपासून. मुलींना शाळेतनं आणायचं करायचं. सोलापूर जिल्ह्यात हाय अलर्ट सांगितलेला आहे, त्यामुळे सगळे घाबरतात. इथं म्हाळुंग, वजराई आणि अकलाई तिन्ही देवीला सगळे जातातच. वजराईची तिथं निरा नदी आहे, भरपूर पाणी येतं, म्हणजे जायला माणूस घाबरतं. आणि अकलाईच्या तिथं निरा नदी आहे, म्हणजे तीच खाली जाते. त्यामुळं नदीला पाणी येणं करणं आणि पाऊस जास्त आला म्हणजे अडकणं म्हणून कोण काय एवढं देवीला जाणारी जातात. भरपूर पाऊस आहे. आम्ही पण जाणार आहे देवीला. बघू आता कसं काय होतं आहे काय नाही. जायचंच आहे. मी दरवर्षी जातो देवीला, म्हणजे म्हाळुंगला, वजराईला आणि अकलाईला 3 देव्यांना जातोच आम्ही. म्हणजे नियमच आहे. रिक्षा करून जातो, गाडीवर जातो, कसं का होईना पण घरातली सगळी मिळून जातो, पण जातो. पण आता ह्या वर्षी पाऊस आहे त्यामुळं काय होतं काय माहिती. असं वातावरण बघून जायचं देवीला.